रामकृष्ण हरी. या वेदांत ज्ञानामृत या चॅनलच्या मंचावर तुमचं मनापासून स्वागत. आज तुमच्यासमोर एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येत असताना मला फार आनंद होतो की ही जी माहिती आहे ती तुमच्या जीवनाला आकार देणारे किंवा तुमच्या जीवनाचं जी प्रगती आहे त्याला एक गती देणार आहे. कारण की अशी ही माहिती, हा जो सध्या चाललेला जो पितृपंधरवडा आहे तो आपल्या परिवाराशी फार जवळचा संबंध त्याचा आहे. कारण की पितर म्हणजे आपले पूर्वज आणि या पूर्वजांना आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असतात. म्हणून या पितृपंधरवड्यामध्ये या प्राकृतिक व्यवस्थेच्या पद्धतीनं ते या पृथ्वीतलावर सूक्ष्मरित्या येत असतात आणि ते आपल्या परिवाराच्या आजूबाजूस सूक्ष्मरित्या या दिवसात वास करत असतात. आणि त्यांची अशी अपेक्षा असते की फक्त आलेल्या ह्या पितरांची अशी एक इच्छा असते की आपल्या परिवारातील लोकांनी आपलं यथायोग्य मान आदर केला गेला पाहिजे. आणि जर हा आदर जर आपण केला नाही मग त्याचे गंभीर परिणामसुद्धा ते देतात. जसं तुम्ही जर त्यांचा आदर सत्कार केला तर तुम्हाला दीर्घायुष्य, मान, प्रतिष्ठा, आर्थिक समृद्धी, शारीरिक मानसिक जो त्रास असतो तो कमी करून टाकतात. जेणेकरून तुम्हाला हे जीवन जगत असताना उन्नतीच होईल, तुमची प्रगतीच होईल. असे सगळ्या पद्धतीचे जे आशीर्वाद ते सूक्ष्मरित्या ते तुम्हाला देत असतात. पण जर तुम्ही त्यांचा यथायोग्य सत्कार केला, त्यांचा यथायोग्य आदर केला तर, आणि जर तुम्ही त्यांचा यथायोग्य आदर केला नाही तर ते रुष्ट होऊन जर गेले तर त्याचे भयानक परिणामसुद्धा ते देऊन जातात. भयानक परिणाम काय देतात? मग तुमच्या घरामध्ये सतत भांडण तंटा चालू होतो. तुमच्या घरामध्ये आर्थिक समृद्धी बऱ्यापैकी, म्हणजे जे आर्थिक समृद्धी सातत्य राहायला पाहिजे ते कधी राहत नाही. तुमच्या घरामध्ये एखादा असा आजार, एखाद्या व्यक्तीला असा आजार निर्माण करतात की पूर्ण घर त्या आजारामुळे डिस्टर्ब होतं. आकस्मिक घटना घडू शकते, अपघात घडू शकतात. अजून घरामध्ये काही मुलांची लग्न ठरत नाहीत आणि जर काही लग्न ठरली तर आपसमध्ये त्यांची भांडणं सुद्धा होतात. म्हणजे ते लग्न टिकत नाही. घरामध्ये जी लहान मुलं असतात त्यांचं ज्या अभ्यासाचा जो विषय असतो तो व्यवस्थित नसतो. उगाच नाही त्या संगतीमध्ये जाऊन ते आपल्या आयुष्याचा खेळखंडोबा करून टाकत असतात. मग या पितृदोषाचा एवढा जर भयानक परिणाम होत असेल तर मग आपण जे घराचे मुख्य आहेत त्यांना ही काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून या 15 दिवसामध्ये तुम्ही पितरांसाठी जे काही अन्नदान कराल, जे काही गोसेवा कराल किंवा अनाथ मुलांना किंवा अनाथ व्यक्तींना जे काही कपडे किंवा जे तुमच्या क्षमतेनुसार जे काही तुम्ही कराल त्याचा परिणाम तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने देतात. आलेल्या पितरांचा यथोयोग्य सन्मान जर तुम्ही केला तर ह्या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही वाचू शकता. म्हणून हे व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा माझा उद्देश आहे की तुम्ही तुमच्या परिवाराचं खरं सुख समृद्धी जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर या पितृपंधरवड्यामध्ये त्या आलेल्या पितरांचा यथायोग्य सन्मान करा की जेणेकरून तुम्हाला पुढं आर्थिक समृद्धी यासाठी जास्त वणवण करावं लागणार नाही. त्यांच्या फक्त आशीर्वादामुळेच तुमचे बरेचसे काही घटना किंवा बरेचसे काही कार्य मार्गी लागू शकतात. रामकृष्ण हरी.